सुप्रीम कोर्टामध्ये विद्यार्थ्यांच्या मारहाणीचं प्रकरण नुसतं वकिलांनी मांडलं तरी जज म्हणाले आम्हाला ऐकायला वेळ नाही. त्यात ते जज आहेत, सुप्रीम आहेत, ते सुप्रीम कोर्टातले जजेस सुप्रीम असतात. तेव्हा असं कसं झालं असं काय म्हणतायत. आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस. खरं म्हणजे गेल्या 10-12 वर्षामध्ये बीजेपी मोदी सरकार केंद्रात आल्यापासून सरकारची संवेदनशीलता नावाचा जो काही भाग असतो ती संपलेली आहे. आणि हे आपण वारंवार पाहिलं. विशेषतः दिल्लीमध्ये जेव्हा किसान आंदोलन जवळपास वर्षभर चाललं तरी देखील सरकारनं त्या किसान आंदोलनाला फारशी किंमत दिली नाही. अगदीच बिकट आलं, नाकातोंडाशी आलं म्हणून ते 3 शेतकरी विरोधी कायदे थोडे थांबले. मोदीचं स्वतःचं ट्रॅक रेकॉर्ड जर तुम्ही काढलं, गुजरातमध्ये ते 15 वर्ष मुख्यमंत्री होते. त्या 15 वर्षाच्या कालखंडात गुजरातमध्ये सुद्धा मोदींनी कोणतंही आंदोलन त्यांच्या सरकारच्या विरोधात उभं राहणार नाही याची खबरदारी घेतली. आणि त्यामुळे गेल्या 12 वर्षामध्ये मोदींनी जनतेच्या प्रत्येक आंदोलनाला कचऱ्याची कुंडी दाखवली. खरं म्हणजे नीट आणि इतर परीक्षेच्या घोटाळ्याच्या माध्यमातून 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. आधुनिक कालखंडामध्ये 21 विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्यानंतर कुठल्याही सरकारला, नैतिकता असलेल्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार राहत नाही, अत्यंत स्पष्ट आहे. परंतु सरकारने त्याची दखल घेतली नाही. परिणामतः जी काही नवीन पिढी आहे, विद्यार्थ्यांची नवीन पिढी आहे, त्यांचा जो अनेक दिवसापासूनचा रोष आहे, विशेषतः पेपर फुटीच्या प्रश्नावर, तो वारंवार उफाळून येत होता. सध्या त्याला एक ऑर्गनाइज रूप प्राप्त झालं, एका मुवमेंटचं रूप प्राप्त झालं. त्याला एक नैतिकतेची धार सोनम वांगचुक यांच्या त्या आंदोलनामध्ये येण्याने प्राप्त झाली. म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनातला खटखटता असंतोष, सोनम वांगचुक सारख्या मंडळींनी या आंदोलनामध्ये सहभागी होणं, त्यामुळे या आंदोलनाची नैतिक ताकद वाढली. आता जेव्हा हे आंदोलन सुरू झालं तेव्हा सरकारनं दुर्लक्ष केलं. कॉकरोच पार्टीच्या अगोदर आयसा नावाची संघटना आहे दिल्ली विद्यापीठातली, त्या मुली तर त्याच्या अगोदरपासून उपोषण करत होत्या. त्यांच्याकडे कुठल्या सरकारने लक्ष नाही दिलं. ते या सगळ्या उपोषणकर्त्याच्या अगोदरपासून आहे, कोणी लक्ष दिलं नाही. पण जेव्हा आता या आंदोलनाचा भडका उडाला आणि ज्या आंदोलनामध्ये जसं अण्णा आंदोलनामध्ये सगळे विरोधी पक्ष उतरायला लागले तेव्हा सरकारला भारी पडायला, तसंच आता या कॉकरोच आंदोलनामध्ये इतर सर्व राजकीय पक्ष, त्यांचे नेते आपला पक्ष झेंडा विसरून जेव्हा उतरायला लागले तेव्हा सरकारच्या नाकीनं मिळायला लागले. आणि म्हणून आता सरकार कुठेतरी एक बॅकफुटवर गेल्याचं दिसतं. आणि म्हणून पहिल्यांदा नड्डा यांनी त्या 2 विद्यार्थी प्रतिनिधीला बोलवलं. त्यांनाही दिलेली वर्तणूक सगळी देशासमोर आहे. पोलिसांद्वारे दिलेली विद्यार्थ्यांना वर्तणूक देशासमोर आहे. म्हणजे सरकार अजून झुकलंय असं काय म्हणता येत नाही, नरमाई घेतली असं काय म्हणता येत नाही, सरकारचा ताठरपणा गेलाय असंही काही म्हणता नाही. आणि 21 विद्यार्थी मेल्यानंतर एका मंत्र्याचा राजीनामा घ्यायला सरकारला काय जड जातं. पण ज्या ओरिसामधून 20 खासदार 21 पैकी निवडून आले लोकसभेला, अशा राज्यातून एखादा धर्मेंद्र प्रधान त्यांना गमावणं सोयीचं वाटत नाही. 21 विद्यार्थी मेले तरी चालतील, अनेक आंदोलनामध्ये अनेक विद्यार्थी चिरडले तरी चालतील, पण आम्हाला 2029चं राजकीय समीकरण लक्षात घेऊन धर्मेंद्रासारखे प्रधान गमवायचे नाहीत.
ही बीजेपीची राजकीय स्वार्थी भूमिका आहे आणि त्यामुळं अजूनही केंद्रातील मोदी बीजेपी सरकार विद्यार्थ्यांच्या या प्रश्नातलं आंदोलनातलं जेवढ्या आवश्यकतेनं लक्ष देणं गरजेचं आहे तेवढं द्यायला तयार नाही आणि दुर्दैवानं तीच गोष्ट भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची देखील आहे. सर, शेतकरी आंदोलन 7 महिन्याच्या वरती चाललं, त्याप्रमाणेच हे आंदोलन पुढे चालेल आणि पोलिसही दबाव टाकून अगदी लाकडाला खिळे ठोकून विद्यार्थ्यांवर अत्याचार करतात. याबाबत आपण काय म्हणाल? खरं म्हणजे भारत तसा लोकशाही प्रधान घटनात्मक लोकशाही असणारा देश, पण ज्याचा तुम्ही उल्लेख केला ते कुठल्याही सरकारला न शोभणार आहे, कुठल्याही पोलीस यंत्रणेला न शोभणार आहे. ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यावरती अट्रॉसिटीज करण्यात येत आहेत, अन्याय अत्याचार दडपशाही करण्यात येते, ते लोकशाहीचं लक्षण नसून हुकुमशाही सरकारचं लक्षण आहे. आणि त्याच दिशेनं जर वाटचाल चालली असेल तर या आंदोलनामध्ये बीजेपी वाल्यांची सुद्धा मुलामुली आहे. बीजेपीचं RSSचं समर्थन करणाऱ्या परिवारांची मुलं या आंदोलनामध्ये आहेत. महाराष्ट्रातला जो तरुण ज्यानं मुंबईमध्ये निमलष्करी दलाच्या जवानांना आव्हान केलं की मला मारा, तो बीजेपीचा कार्यकर्ता नागपूरचा. या अर्थानं उलटी गिनती खऱ्या अर्थानं मोदी सरकारची आपल्या भारतामध्ये सुरू झाली ही एक बाब अत्यंत स्पष्ट आहे. जेवढे दिवस मोदी सरकार आणखी सुद्धा करेल तेवढी ही गिनती जास्त गतिवेगाने वाढेल आणि त्याचा परिणाम म्हणून ज्या पद्धतीनं विद्यार्थी युवाच्या आधारावरती आजूबाजूच्या राष्ट्रामध्ये सत्तांतर घडली त्याच पद्धतीनं भारतामध्ये उद्या सत्तांतर घडलं तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको. सर, आज एक व्हिडिओ व्हायरल होतोय. पोलिसांनी चक्क त्या विद्यार्थ्याला बोललेत की तुझ्या त्या खिशामध्ये 50 ग्रॅमची पूड टाकेन आणि तुला हद्दपार करेन. याबाबत काय म्हणाल? तो मुंबईतला कोणीतरी पोलीस आहे, तो ड्रायव्हर चालक दिसतोय आणि अति वेगाने बोलला, त्यामुळे त्याचं निलंबन झाल्याचं देखील मला कळतंय. त्याच्यावरती कारवाई झाली. कमीत कमी देवेंद्र फडणवीसचं होम डिपार्टमेंट एवढं तरी करते, त्याबद्दल धन्यवाद. पण असे पोलीस दलात राहणं योग्य आहे का, तेही महाराष्ट्र सारख्या राज्यात याच्यावरती गांभीर्याने विचार व्हायला. खरं म्हणजे धर्मेंद्र प्रधानाच्या मुलींनी तिचा स्वतःचा अकाउंट जर हॅक झाला असेल किंवा सस्पेंड केला असेल तर प्रधानांना जाण झाली पाहिजे ना. तिचे वडील म्हणून त्यांना जाणीव झाली पाहिजे की असं का. ते एकटेच नाही तर अनेकांच्या सरकारमधले मंत्री, आमदार, प्रशासकीय अधिकारी यांच्या देखील मुलामुलींच्या भावना त्याच तीव्र स्वरूपाच्या आहेत. कारण नीट हा मध्यमवर्गीय टप्पा आहे, हा काही खालच्या लोकांचा प्रश्न नाही. त्यामुळे या विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून समाजातला वरचा थर, मधला थर आणि खालचा थर हे तिन्ही थरातले विद्यार्थी एकवटले. त्यामुळे याला जातीय द्वेष नाही आहे, याला कुठल्या समाजाचा रंग नाही. कारण विद्यार्थी हा सर्व थरातून सर्व वर्गातून येतोय आणि म्हणून या आंदोलनाची दाहकता आणि व्यापकता देशभर काय, त्याची थर सगळ्यांना का लागते, त्याचे कारण म्हणजे हे आंदोलन सगळ्या थरातून येते. हे बघा, पार्लमेंट आजचा 4था दिवस, कामकाज शून्य. 3 दिवस पार्लमेंट फुकट गेली. देशातल्या जनतेचा करोडो रुपये पैसा फुकट गेला. जाण्याचं कारण काय? सत्ता नाही. विरोधकांचं म्हणणं आहे त्यांनी राजीनामा द्यावा, पार्लमेंट चालू द्यावी. हे म्हणतात राजीनामा नाही, हा डेडलॉक. खरं म्हणजे नैतिक आधारावरती राजीनामा घेणं हे सरकारचं पूर्वप्राप्त काम आहे, पण सरकार नाही घेत. ॲरोगन्सी. जेव्हा पार्लमेंटमध्ये चर्चा होत नाही तेव्हा प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने आंदोलनाच्या हाताने वापरतो, तो वापरत राहणार. काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी जे अपोजिशन लीडर आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीनं मोदीच्या घरासमोर निदर्शनं करून आपलं हत्यार वापरलं. चंद्रशेखरनं तिथेच पार्लमेंटच्या आवारामध्येच पुतळ्याच्या खाली बसून आपलं हत्यार वापरलं.
अनेक विद्यार्थी कोण चेंबूरला कोण दादरला आपापल्या पद्धतीने हाताने वापरतात. प्रश्न असा आहे की सरकार जेव्हा पार्लमेंटमध्ये चर्चेला तयार नसतं तेव्हा तो इश्यू देशाच्या कानाकोपऱ्यात इतर मार्गाने पसरतो. मगाशी मी म्हणालो की या विद्यार्थी आणि या स्पर्धा परीक्षेच्या गोंधळाच्या माध्यमातून बीजेपी सरकारची उलटी गिनती सुरू झाली. का तर बीजेपीचा कोअर वोटर बेस असताना वोटर सुद्धा दुखावलाय, त्यांची मुलं मुली दुखावले आणि त्यामुळेच तो जो काही राहुल गांधी म्हणाले की तो आमका पोलीस माझ्या असं कानात म्हणाला तर ते खरंही असू शकतं. आता खरं की खोटं ते राहुल गांधी सांगू शकतात, तो पोलीस सांगू शकतो, पण आपण खरं मानायला काय हरकत नाही.